आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सिंगल क्रोशेट, डबल क्रोशेट, हाफ डबल क्रोशेट आणि ट्रिपल क्रोशेट कसे बनवायचे ते दाखवणार आहे। त्यासाठी मी या रंगाचा वूल घेतला आहे आणि 1.75 mm चा क्रोशे हुक घेतलेला आहे आणि सीझर घेतलेले आहे। सगळ्यात पहिले आधी आपण नॉट बनवून घेणार आहोत। नॉट बनवून झाल्यानंतर मी आता इथे 20 चेन्स घेणार आहे। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20 अशा प्रकारे चेन्स बनवून घेतल्यानंतर सगळ्यात पहिले आधी आपण सिंगल क्रोशेट कसं बनवायचं ते बघणार आहोत। सिंगल क्रोशेट बनवताना ही जी पहिली चेन आहे ती सोडून ह्या दुसऱ्या चेनमध्ये आपल्याला सुरुवात करायची आहे। याच्यामध्ये धागा फिरवून न घेता डायरेक्ट ह्या चेनमध्ये आपल्याला हुक टाकायचा आहे। त्यानंतर धागा फिरवून यातून बाहेर काढून घ्यायचा आहे। आता आपल्या हुकावरती 1 आणि 2 असे 2 लूप दिसतील। या दोन्ही लूपमधून आपल्याला धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। याला आपण सिंगल क्रोशेट असे म्हणतो। आता प्रत्येक चेनमध्ये आपण हे सिंगल क्रोशेट बनवून घेऊया। आपले सिंगल क्रोशेट बनलेले आहेत। यानंतर आता आपण डबल क्रोशेट कसे बनवायचे ते बघणार आहोत। त्यासाठी पुन्हा आपल्याला चेन्स बनवून घ्यायचे आहेत 20। आता मी ते 20 चेन्स बनवून घेतले आहेत। आता आपण डबल क्रोशेट कसे बनवायचे ते बघणार आहोत। डबल क्रोशेट बनवण्यासाठी सगळ्यात पहिले आधी 1 आणि 2 ह्या 2 चेन्स सोडून ह्या तिसऱ्या चेनमध्ये आपल्याला सुरुवात करायची आहे। त्यासाठी सगळ्यात पहिले आधी आपल्याला धागा फिरवून घ्यायचा आहे हुकाभोवती। त्यानंतर तिसऱ्या चेनमध्ये हुक इन्सर्ट करून हा धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। आता आपल्या हुकावर 1 2 आणि 3 लूप तुम्हाला दिसतात। त्यानंतर सगळ्यात पहिले आधी हा धागा या 2 लूपमधून बाहेर काढून घ्यायचा आहे। त्यानंतर पुन्हा ह्या दोघांमधून आपल्याला धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। अशा प्रकारे पुन्हा धागा फिरवून घ्यायचा आहे, दुसऱ्या चेनमध्ये टाकायचा आहे। पुन्हा सगळ्यात पहिले या 2 मधून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। त्यानंतर ह्या 2 मधून धागा बाहेर काढायचा आहे। याला आपण डबल क्रोशेट असे म्हणतो।
अशा प्रकारे या प्रत्येक चेनमध्ये मी डबल क्रोशेट बनवून घेतले आहे. त्यानंतर हे डबल क्रोशेट आणि हे सिंगल क्रोशेटमधला फरक तुम्ही बघू शकता. यानंतर आपण आता हाफ डबल क्रोशेट कसा बनवायचा ते बघणार आहोत. त्यासाठी सुद्धा मी 20 चेन्स बनवून घेतल्या आहेत. आता हाफ डबल क्रोशेट बनवताना सुद्धा सेम आधी हे 2 चेन्स सोडून तिसऱ्या चेनमधून आपल्याला सुरुवात करायची आहे. सर्वप्रथम धागा फिरवून घ्यायचा आहे. त्यानंतर तिसऱ्या चेनमध्ये आपल्याला हुक इन्सर्ट करून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. आता जसं डबल क्रोशेटमध्ये आपण सगळ्यात पहिले या 2 लूपमधून धागा बाहेर काढून घेतला, त्यानंतर उरलेल्या 2मधून, पण हाफ डबल क्रोशेटमध्ये एकाच वेळेला आपल्याला तिन्ही पण लूपमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. याला आपण हाफ डबल क्रोशेट असे म्हणतो. सगळ्यात पहिले धागा फिरवून घ्यायचा आहे, चेनमध्ये हुक टाकायचा आहे, धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि ह्या तिन्ही लूपमधून आपल्याला हुक बाहेर काढून घ्यायचा आहे. याला आपण हाफ डबल क्रोशेट असे म्हणतो. आता आपण ट्रिपल क्रोशेट कसं बनवायचं ते बघणार आहोत. त्यासाठी 1, 2 आणि 3 चेन सोडून या चौथ्या चेनमध्ये आपल्याला सुरुवात करायची आहे. ट्रिपल क्रोशेट बनवताना आपल्याला 2 वेळा धागा फिरवून घ्यायचा आहे. त्यानंतर या चौथ्या चेनमध्ये आपल्याला हुक इन्सर्ट करून घ्यायचं आहे आणि हा धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. आता आपल्या हुकावरती 1, 2, 3 आणि 4 लूप आहेत. तर सगळ्यात पहिले आधी ह्या 2 लूपमधून हुक बाहेर काढून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढच्या 2 लूपमधून आणि ह्या शेवटच्या 2 लूपमधून. याला आपण ट्रिपल क्रोशेट असे म्हणतो.
अशा प्रकारे आपले ट्रिपल क्रोशेट तयार आहेत. या चारी पण स्टिचेसमध्ये तुम्ही फरक बघू शकता. हा आपला सिंगल क्रोशेट आहे, हा डबल क्रोशेट, हा हाफ डबल क्रोशेट आणि हा ट्रिपल क्रोशेट.